आपण ज्यावेळी शरण जातो त्यावेळेला आपल्यातला हा अहंकार संपुष्टात येऊन आपल्यातील सद्गुणांचा विजय होतो. आपलं मन जसं म्हणतं तसे आपण वागत नाही. मग शरणागतीमध्ये इंद्रिय ज्या दिशेला आपल्याला खेचतात त्या दिशेला आपण जातो. तरीही आपण म्हणतो मी शरणागत नाही, मी शरणागत नाही, मी कुणाचं ऐकत नाही. हा गंमत किती आहे बघा. आपलं मन जसं सांगतं आपल्याला तसं आपण वागतो. चांगली गोष्ट गुरुनी सांगितली तरी मनानं सांगितली नाही तर कानाडोळा करतो आणि आपल्याला पाहिजे तसंच वागतो. इंद्रिय ज्या दिशेला घेऊन जातात त्या दिशेला आपण जातो. तरी सुद्धा आपण काय म्हणतो, मी स्वतंत्र आहे, मी शरणागत नाही. कमाल वाटते. जो माणूस म्हणतो मी कुणालाही शरण जात नाही पण सकाळी मोबाईल न पाहता राहत नाही. हा मी शरण नाही, कुणाचा गुलाम नाही, पण मोबाईल हातामध्ये घेतल्याशिवाय सोडत नाही. क्रोध आला की शब्दावर नियंत्रण राहत नाही. लोकांनी कौतुक नाही केलं तर मन दुःखी होतं. मग माणूस स्वतंत्र कसा आहे? कुठे स्वतंत्र आहे? मन मोह यांचा आपण काय झालोय आणि विषय यांचे आपण दास झालोय. सद्गुरूला शरण जाणे म्हणजे मनाच्या गुलामगिरीतून, मनाची गुलामगिरी काय आहे तर मोह आणि विषयांचा दास, या गुलामगिरीतून आपल्याला काय करायचं, मुक्त व्हायचं. म्हणून अध्यात्मशास्त्र सांगतं की सद्गुरूंच्या आज्ञेला शरण जा आणि मनाच्या मनमानीतून तुझी तू सुटका करून घे. म्हणून आम्हाला असं म्हणावं लागतं की शरणागती हा अंतर्बलाचा मार्ग आहे. अहंकार धरून ठेवण्यापेक्षा, म्हणजे अहंकार धरून ठेवण्यासाठी विशेष सामर्थ्य लागत नाही, पण स्वतःची चूक स्वीकारण्यासाठी मोठं सामर्थ्य लागतं. प्रतिशोध घेणं सोपं आहे पण क्षमा करणं कठीण आहे. माझेच बरोबर आहे हे म्हणणं सोपं आहे, परंतु सत्य समोर आलं की ते स्वीकारणं हे फार कठीण आहे. हे कठीण कार्य जो करतो तो शरणागत. लाचार व्यक्ती जी असते ना ती स्वतःचा स्वाभिमान गमावते आणि शरणागत व्यक्ती अहंकार सोडते पण आत्मसन्मान जागृत होतो त्याचा. लाचारी म्हणजे शरणागतीमध्ये लाचारी नाही आहे. लाचारी माणसाला निष्क्रिय बनवते आणि शरणागती माणसाला सत्कर्मासाठी सक्रिय बनवते. हा दोघांमधला फरक आहे. लाचारी स्वीकारणं म्हणजे शरणागती नाही आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे कृतज्ञ आणि कृतज्ञ दोघांमध्ये फरक आहे. कृतज्ञ म्हणजे केलेल्या उपकाराची ओळख विसरणं आणि कृतज्ञ म्हणजे केलेल्या उपकारांची आठवण ठेवणं. तसं लाचारी आणि शरणागती या दोघांमध्ये फरक आहे. लाचारी माणसाला निष्क्रिय बनवते आणि शरणागती त्याला सत्कर्म करण्यासाठी अधिक सक्रिय बनवते. म्हणून लाचार माणूस अन्याय सहन करून गप्प बसतो, पण शरणागत माणूस जो आहे तो परमेश्वराच्या आधारानं अन्यायाविरुद्ध धर्माने उभा राहतो. दोघांमधला फरक आहे. मी काय सांगितलं, लाचार माणूस जो आहे तो अन्याय सहन करतो, पण शरणागत माणूस जो आहे तो परमात्म्याच्या आधारानं अन्यायाविरुद्ध धर्माने उभा राहतो.
लाचारी आपल्यातले विवेक बंद करते आणि शरणागती आपल्यामध्ये विवेक शुद्ध बनवते. लाचारी व्यक्तीच्या स्वार्थासाठी असते आणि शरणागती त्या व्यक्तीला परम सत्याचा शोध घेण्यासाठी असते. भगवान श्रीरामांना हनुमंतराय शरण गेले. ते दुर्बल नव्हते. ज्यांच्यामध्ये पर्वत उचलण्याचं सामर्थ्य होतं, ज्यांच्यामध्ये सूर्याला गिळण्याचं सामर्थ्य होतं, ते दुर्बल होते का? परंतु परमात्म्याच्या प्राप्तीसाठी हनुमंतराया हे भगवान श्रीरामानं शरण गेले. श्रीरामाना जो शरण गेलेला बिभीषण हा स्वाभिमान शून्य झाला का? नाही. आपल्या भावाच्या अधर्माविरुद्ध सत्याची त्याने बाजू घेतली. शरणागत माणूस जो असतो तो पळपुटा नसतो. तो योग्य कर्तव्य करण्यासाठी निर्भय बनतो. शरणागतीचं सूत्र आहे, प्रयत्न माझा, परिणाम त्याचा. कर्म माझं, कर्मफलाचा अंतिम निर्णय त्याचा. तो कोण? परमात्मा. कर्म करायचं आपण. मी काय म्हणतो, लिहित बसायचं. काय लिहायचं ते ठरवतात. लोकांना आवडणार की नाही ते ठरवणार. हा सनातन पंथशास्त्र तुमच्या हातात दिला, त्याचं सेटिंग होण्यासाठी 8-10 दिवस वेळ लागणार होता. काय करायचं? आतून अशी भावना झाली की आजची जी कुटुंब आहे ती उद्ध्वस्त होत चाललेली आहे. कारण अधर्माचं आपण सेवन केलंय आणि त्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होत चाललंय. त्याच्यासाठी काहीतरी बोध करावा. जवळजवळ 500 पानाचा एवढं मोठं पुस्तक तयार झालं. आणि बरेच जण मला ज्यावेळी भेटतात त्या सांगतात, स्वामीजी अप्रतिम अप्रतिम पुस्तक आहे, कुटुंबानं एकत्र घेऊन वाचण्यासारखं पुस्तक आहे. तुम्ही शिष्यगणांनी सांगितलं तर मी समजू शकतो, स्तुती आहे. पण ज्या वेळेला बाहेरचा माणूस सांगतो, ज्याचा माझ्याशी काही संबंध नाही, संप्रदायाशी काही संबंध नाही, तो ज्या वेळेला सांगतो त्यावेळी मी समजतो की बाप्पाने माझ्याकडून काय करून घेतलं. कारण काय करायचं हे मला माहिती नव्हतं, त्याचं फळ काय येणार मला माहिती नव्हतं. कारण करणारा मी नसतोच, मी फक्त पात्र आहे. त्या पात्रामध्ये गुरुदेव ठेवत असतात आणि त्या पात्रातून तुम्हाला काय त्या पात्रातून तुम्हाला वाढत असतात. एखादी स्वीट डिश, एखादा स्वीट अतिशय चांगला पदार्थ आपण डिश मध्ये ठेवतो. मी डिश आहे, मी स्वीट नाही आहे, मी गोड पदार्थ नाही आहे, मी फक्त पात्र आहे. शरणागत स्वतःला असं समजतो की मी पात्र आहे, माझ्या माध्यमातून ते वाढलेलं आहे, वाढणारा भगवंत आहे. मी माझ्या संपूर्ण क्षमतेनं प्रयत्न करेन. शरणागत काय म्हणतो? मी माझ्या संपूर्ण क्षमतेने प्रयत्न करेन, पण परिणाम माझ्या अपेक्षेप्रमाणे झाला नाही तरी परमात्म्यावरची श्रद्धा सोडणार नाही. ज्याला शरणागत म्हणतात. आपण म्हणतो एवढे प्रयत्न केले, काय उपयोग? काय उपयोग? खरा शरणागत काय म्हणतो की मी माझ्या संपूर्ण क्षमतेने प्रयत्न करेन, पण परिणाम माझ्या अपेक्षेप्रमाणे झाला नाही म्हणून माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. कारण मी पात्रच आहे. त्या पात्रामध्ये विष वाढायचं का गोड पदार्थ वाढायचा का आंबट पदार्थ ठेवायचा का तिखट पदार्थ ठेवायचा तर तो ठरवेल. माझं काम आहे जे माझ्यामध्ये ठेवलं ते धारण करून ठेवणे.
ते खाल्ल्यानंतर समोरच्याला काय आनंद मिळाला हे ठरवण्याचा अधिकार माझा नाही, कारण मी पात्र आहे. पात्र म्हणजे भांड. असा जो भाव ठेवतो तो शरणागत. मग अशा शरणागताचं रक्षण करण्यासाठी देवाला यावंच लागतं. भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्णाने अर्जुन ज्यावेळी शरण आला ना, त्यावेळेला अर्जुनाला सांगितलं की सर्व सोडून बस, असं सांगितलं का? नाही. त्याने त्याला युद्ध करण्याची आज्ञा केली. पण युद्ध करताना भगवंतानं त्याला काय सांगितलं? अहंकार, आसक्ती आणि फळाची चिंता एवढं सोडून दे. काय सांगितलं बघा? ज्यावेळी अर्जुन भगवान कृष्णाला शरण की मी नाही मारू शकत, हे बघा हातातलं गांडीव धनुष्य खाली पडू लागलंय, हे मला शक्य नाही आहे. अरे कोण आहेत समोर? हे गुरुवर्य आहेत, हे सगळे भाऊ चुलते मामा काका सगळेजण उभे आहेत. ह्यांना मारून रक्ताचे पाठ वाहून जे राज्य मिळणार आणि त्या राज्यावर आपण बसायचं नाही. नाही नाही नाही, मला जमणार नाही. माझे 42 पिढ्यांचे पूर्वज काय म्हणतील? मी युद्ध करणार नाही. आणि तुम पटकन खाली बसला. त्या भगवान कृष्ण गुरूंच्या भूमिकेत आले आणि त्याने सांगितलं तू मला शरण आलास म्हणून सांगतो, तुला युद्ध करावंच लागेल. तू युद्ध कर. फक्त एवढाच, ज्या गोष्टीसाठी तू घाबरतोय ती तुला लागू नये असं वाटत असेल तर तुझ्यातला हा अहंकार सोडून दे की मी धनुर्धारी आहे. तुझ्यातली आसक्ती सोडून दे की मी सगळ्यांना मारेन, मी उत्तम प्रकारचा धनुर्धारी असल्यामुळे माझाच विजय होणार. आणि विजय पराजय या फळाच्या अपेक्षेची चिंता करूच नकोस आणि लढ. तू जी सर्व कर्म करणार आहेस ना ती मला अर्पण कर. फळाची अपेक्षा आणि ममत्व सोडून तू मानसिक तापापासून मुक्त हो. आपलं फक्त कर्तव्य कर, अशी आज्ञा भगवंताने अर्जुनाला दिली. आणि ज्यावेळी अर्जुन शरणागत झाला त्यावेळी अर्जुन जिंकला. आपल्याला सुद्धा हे जी 6 विकार आपल्यामध्ये, अंतकरण सागरी जीवन ही लाट, दुःखरूपी देईल मार फटाफट, काम क्रोध मद वावरती मासे, मोहमाया मत्सर वेगवेगळे जैसे. आपल्यामध्ये 6 प्रकारचे जे शत्रू आहेत ते 6 शत्रू जाण्यासाठी आमच्या वैष्णव परंपरेमध्ये शरणागतीची 6 अंग सांगितलेले आहेत. असं सांगितलेलं आहे, अनुकूलस्य संकल्प, प्रतिकूलस्य वर्जनम, रक्षसी तिथी विश्वासो, गोपुत्रते तृप्ते वर्ण तथा, आत्मनिक्षेप कार्पणे, षड विद्या शरणागती ही. म्हणजे सद्गुरूला अनुकूल असलेल्या आचरणाचा संकल्प कर. आपल्या विशिष्टाद्वैत सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे की गुरु तत्व प्रधान आहे आपला हा विशिष्टाद्वैत सिद्धांत. त्यामुळे गुरु सांगतात की तुझ्यामध्ये हे 6 गोष्टी शरणागतीच्या आल्या पाहिजेत. जे गुरुना अनुकूल आहे अशा आचरणाचा तुझ्यामध्ये संकल्प कर. जे गुरुना प्रतिकूल वाटतं ते सोडून दे. सद्गुरु माझं रक्षण करणार म्हणजे करणार असा दृढ विश्वास ठेव. सद्गुरूलाच आपला रक्षक आणि पालन करता मान आणि त्याला सर्व समर्पण करून मोकळा हो. आणि 6 नम्रता आणि स्वतःच्या मर्यादांची प्रामाणिकपणे जाणीव ठेव.
आता हे अनुकूलस्य संकल्प म्हणजे अनुकूल आचरणाचा संकल्प करायचा म्हणजे काय करायचं? तर गुरु तत्वाला अनुकूल काय असलं पाहिजे? काय असतं? अनुकूल म्हणजे प्रिय. गुरुना काय आवडेल? तर खऱ्या गुरुना सत्य आवडतं. आबाळ मायेनं जगावर प्रेम करणारा भक्त आवडतो. करुणा ज्यांच्या हृदयामध्ये आहे असा भक्त आवडतो. सेवेसाठी जो सतत तत्पर असतो तो भक्त गुरुना आवडतो. जो जीवनामध्ये संयम वृद्धिंगत करतो, नामस्मरण करतो, स्वाध्याय करतो, प्रामाणिकपणा, कर्तव्य पालन आणि सदाचार ज्या भक्तामध्ये आहे तो गुरूंचा खऱ्या अर्थानं शरणागत भक्त आहे. असा शरणागत भक्त गुरुना विचारतो की मी स्वीकारण्या योग्य झालोय का? कारण बरेच जण घरामध्ये भगवंताची पूजा करतात, गुरूंचा फोटो देवघरामध्ये असतो, पण आई वडिलांना अद्वत अद्वा बोलतो. म्हणजे काय? तर घरामध्ये भगवंताची पूजा पण घरामध्ये वडीलधाऱ्या माणसांचा अपमान. मुखाने नाम घेतो पण ज्या मुखाने ज्या वाणीने नाम घेतो दुसरीकडे दुसऱ्याला त्या वाणीने जखमी करतो. तो सद्गुरूंना कसा आवडणार शरणागत? मन आचरणाने भगवंताला अनुकूल केलं पाहिजे. भगवंताला फुलाचा सुगंध आवडतो पण त्याहून अधिक सत्याचा सुगंध गुरुना आवडतो. देवाला दीपाचा प्रकाश आवडतो. सकाळी षोडशोपचार पूजा केली ना, तर दीप पण दाखवलं ना, तो आवडतो देवाला, गुरुना आवडतो म्हणूनच दाखवला. पण त्याहून सदाचाराचा प्रकाश देवाला आवडतो. गुरुना नैवेद्य आवडतो पण त्याच्यापेक्षा भुकेलेल्या जीवाला दिलेलं अन्न आवडतं. म्हणजे मला नैवेद्य देण्यापेक्षा एखादा माणूस उपाशी आहे त्याला जर जेवू घातलंस आणि मी काय मेहरबानी नाही केली, त्यांनी ताकद दिले, त्यांनी क्षमता दिले म्हणून मी केलं, अशा प्रकारचं आचरण ठेवलंस तर गुरुना दाखवलेल्या नैवेद्यापेक्षा ते श्रेष्ठ कार्य आहे. तर अशा प्रकारचा जो भक्त आहे तो भक्त अनुकूलस्य संकल्प जो आहे तो पाळतो असं म्हणायला हरकत नाही. दुसरा आहे प्रकार प्रतिकूलस्य वर्जनम. आज बऱ्याच जणांना प्रश्न पडला की इथे गोष्ट काहीच सांगत नाही, सगळाच बोध चाललेला आहे. आज गुरुपौर्णिमा आहे, आज सगळी इंजेक्शन घ्यायची आणि घरी जायचं आणि चांगली सुंदर मनरूपी आपली जी बॉडी आहे ती तयार करायची, शरणागत यायचं आणि आपल्या जीवनाचं कल्याण करायचं. गोष्टी आपण अनेक ठिकाणी ऐकतो. दुसरा प्रकार आहे प्रतिकूलस्य वर्जनम, म्हणजे प्रतिकूल गोष्टीचा त्याग करायचा. म्हणजे सोप्या भाषेत बोलायचं झालं तर चुकीच्या गोष्टींचा त्याग करायचा. आपण फक्त चांगल्याच गोष्टी स्वीकारल्या आणि आपल्यातले वाईट गोष्टी सोडल्याच नाहीत तर उपयोग काय होणार? एका नौकेत बसायचं, नौकेचे नागर म्हणजे त्या नौकेला एक रशी बांधलेली असते, एक दगड असतो तो पाण्यात सोडलेला असतो.
त्याला इकडे कोकणाच्या भाषेमध्ये नागरून ठेवणं असं म्हणतात. तर होडी नागरलेली आहे, तुम्ही त्या होडीत बसलेले आहात आणि वलवताय, कधीच जाणार नाही त्या काटाला. तसे तुम्ही चांगले गुण घेतलेले आहेत, पण वाईट गुण तुमच्यातले सोडत नाही आहेत. उपयोग काय त्याचा? म्हणजे कसे, चांगलं काय घेतलंय, नामस्मरण करतो, ही चांगली गोष्ट आहे, पण दुसरीकडे द्वेष पण करतोय ना मी, ही प्रतिकूल गोष्ट आहे. एकीकडे पूजा, सोपं का करायला लागलो माहितीये काय? हेडमास्टरने सांगितलं आतून जरा सोपं कर, कारण ते डोक्यावर चाललंय, म्हणून सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो, कारण तेच सुचवणार ते. बघा, एका बाजूला आपण काय करतो, चांगली गोष्ट काय केली, नामस्मरण करतो, ही चांगली गोष्ट आहे. पण दुसरीकडे ते नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीने जर आपल्यातला दोष म्हणजे दुसऱ्याचा द्वेष करायचं सोडलं नाही तर ते प्रतिकूल आहे. गुरुने आवडत नाही दुसऱ्याचा द्वेष केलेला. एकीकडे पूजा करायची आणि दुसरीकडे दुर्वर्तन करायचं, दुसऱ्याला त्रास द्यायचा, दुसऱ्याला छळायचं, दुसऱ्याच्या मुद्दाम जाणून दुसरा अडचणीत येईल अशा प्रकारे त्याला सळो की पळो करायचं. आणि इकडे मी स्वामींची दररोज पूजा करतो, ही प्रतिकूल गोष्ट आहे, ती गुरुंना आवडणार नाही. एकीकडे गुरु सेवा करायची आणि दुसरीकडे अहंकारानं बोलायचं, हे शिलाई मशीन मी दिले, आमच्या संप्रदायाने दिले, हे ते अमुक आम्ही दिलंय. आपल्यातला अहंकार जर आम्ही सोडणारच नसू, बाबा आम्ही देणारे कोण नाही, त्या भगवंतानं तुला देण्याची बुद्धी दिली म्हणून माझ्याकडून कदाचित झालं असेल काम, ह्याच्यात माझं काय नाही, माझ्या गुरुदेवांचं आहे. अशा प्रकारे जर आपल्यामध्ये अनुकूलस्य स्थिती नसेल आणि प्रतिकूल म्हणजे घमेंडीनं वागणार असू तर काही नाही गुरुसेवेचा उपयोग. अशा जीवनात कधीच आध्यात्मिक प्रगती होणार नाही. थोडक्यात प्रतिकूल म्हणजे काय, तर असत्य वागणं, फसवणूक करणं, हिंसा करणं, अनैतिक व्यवहार करणं, व्यसन करणं, द्वेष करणं, मत्सर करणं, परनिंदा करणं, आळशी बनणं, अहंकार वाढवणं आणि गुरुवचनाचा अवमान करणं. हे दुर्गुण जर आपल्यामध्ये असतील तर बाकीचे सद्गुण उपयोगाच नाही. म्हणजे सद्गुण म्हणजे काय, मी दीक्षा घेतली, मी शिष्य झालोय, मी सेवा करतो, काही उपयोगाचं. मी दररोज जप करतो, स्वामींच्या पोथीचं पारायण करतो, आमच्या घरामध्ये 4 वेळच्या आरत्या होतात, काही उपयोगाचं नाही. हे जर आपल्यामध्ये असेल तर आपल्या त्या भक्तीची किंमत शून्य आहे. म्हणून प्रतिकूल गोष्टींचा त्याग करा. एकदा देवर्षी नारद म्हणजे नारद मुनी आपले जात होते अरण्यातून आणि त्यांनी एक वेदनादायी दृश्य पाहिलं. एक हरिण बाणानं घायाळ झालेली आहे आणि ती तडपडते, तिचा प्राण जाण्याची वेळ आले, तडपडते, तिच्या इथे बाण घुसलेला आहे, रक्तबंबाळ झाले आणि ती तडपडते. अजून काही अंतरावर बघितलं तर एक रानडुक्कर सुद्धा तशाच परिस्थितीमध्ये आहे. त्याला कुठल्या तरी एका शिकाऱ्यानं बाण मारलेला आहे आणि त्याला जखमी केला आणि तो रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलाय आणि तोही तडपडतोय. आणखीन काही पुढे गेल्यानंतर एक ससा सुद्धा अशाच प्रकारे जखमी अवस्थेमध्ये त्यांनी पाहिलंय. प्राणांतिक वेदना तो सहन करतोय. नारद मुनींच्या अंतःकरणामध्ये करुणा निर्माण झाली आणि त्यांनी पाहिलं, कोण आहे हा माणूस असा एवढा क्रूर. त्या नारद मुनींना कळलं की एका झाडाच्या पाठीमागे कोणतरी माणूस लपलेला आहे, म्हणजे एक शिकारी आहे, तो धनुष्यबाण घेऊन उभा आहे. म्हणून नारद मुनींनी त्याच्याकडे गेले आणि विचारलं, तू कोण आहेस? तर त्याने सांगितलं, मी मृगारी आहे.
मग तू ह्या प्राण्यांना का मारतोस असं? आणि मारतोस ते मारतोस, त्यांना अर्धा मेले करून का सोडतोस? त्यांना तडपडून तडपडून का मारतोस? तुला या तडपडून मारण्यामध्ये आनंद काय मिळतो? तेव्हा त्याने सांगितलं की हा आमचा व्यवसाय आहे. काय उत्तर दिलं? हा आमचा व्यवसाय आणि माझा छंद आहे. ते प्राणी तडपडून तडपडून मरतात त्यावेळी मला आनंद वाटतो. माझ्या वडिलांनी शिकवलेलं आहे शिकार कशी करायची ती, आणि आमचा उदर भरण्यात म्हणजे पोट भरण्याचा धंदा आहे तो. त्या नारद मुनीने त्याला विचारलं की हे जे पापकर्म करतोयस ना, हे पापकर्म आहे. त्या प्राण्यांना तडपडून तडपडून तू मारतोयस, ह्याचं पाप होणार, आणि हे कर्मफळ तुला सुद्धा पुढच्या जन्मामध्ये भोगावं लागणार. आणि नुसतं भोगावं लागणार नाही तर अनेक पटीनं तुला भोगावं लागेल. हे ऐकल्यानंतर त्या मृगारीचं म्हणजे त्या शिकाऱ्याच्या डोळे उघडले, आणि शिकाऱ्याला जी घमेंड होती ना की आमचा तो खानदानी धंदा आहे, माझ्या वडिलांनी शिकवलेलं आहे, ते सगळं गळून गेलं. आणि शिकारी भयानं कंपित झाला, आणि तो देवर्षी नारदांना विचारतो, आता माझ्या हातून हे जे पाप झालेलं आहे माझ्या उद्धाराचा मार्ग सांगा. नारद मुनीने त्याच्या धनुष्यबाणाकडे पाहिलं. त्याच्या लक्षात आलं की नारद मुनी आपल्या धनुष्यबाणाकडे बघतायत. तेव्हा त्याने सांगितलं की तुम्ही माझ्या धनुष्यबाणाकडे बघताय, मला जर तुम्ही आज्ञा देणार असाल की धनुष्यबाण मोडून टाक, तर माझा उदरनिर्वाह कसा होणार? माझ्या कुटुंबाचं पालन पोषण कसं होणार? नारदांनी सांगितलं की तू हा हिंसेचा जो मार्ग आहे त्याचा त्याग कर, परमेश्वराचं नामस्मरण कर, तुझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा नक्की मार्ग सापडणार, माझ्यावर विश्वास ठेव. गुरु तेच करतात. गुरु तेच सांगतात की तू अशा प्रकारचे जे दुर्गुण आहेत ते सोडून दे. बरेच जण विचारतात पण आम्हाला, स्वामीजी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण जग तसं नाही आहे. आपण चांगलं वागायला लागलो जगू देणार नाही. नारद मुनींना पण असाच प्रश्न विचारला. ते नारद मुनी म्हणाले की या गोष्टीचा त्याग कर. जर गुरूंचं वचन तुला ऐकायचं असेल तर या गोष्टीचा त्याग कर, गुरूंवर विश्वास ठेव, बघ तुझी उदरनिर्वाहाची व्यवस्था होते की नाही. तसं मी परत सांगेन तुम्हाला. काही जणांचा प्रश्न असा आहे की स्वामी तुम्ही सांगताय त्याप्रमाणे आम्ही जगण्याचा प्रयत्न केला, लोक जगू देत नाही तो. त्यांना परत मी सांगेन की प्रतिकूल सोडून दे. जे गुरुंना आवडत नाही, तू गुरूंचा आहेस ना. रडता पडता कोठेही आडता तोच नेत असे पार, असं तूच म्हणतोस ना. मग जर त्यांच्या शब्दावर वचनावर तुझा विश्वास असेल तर सोडून दे. तुला जे वाटतंय ना की मी प्रामाणिकपणे वागलो तर जग मला जगू देत नाही, ते जग तुला वंदन करेल. तेच जग तुला वंदन करतं की नाही बघ, फक्त विश्वास पाहिजे. 97-98 साली आम्हाला ज्यानी छळलं होतं, माझ्यावर असले मोठमोठे पेपरचे कात्रणं म्हणजे पेपर काढायचे, तेच लोक आता येतात, वंदन करतात आणि स्वतःच्या तोंडाने कबुली कर देतात. मी त्यावेळी म्हटलं असतं तर, पण नाही. जे गुरूंना आवडतं ते करायचं. आपण कधीच कुणाचं वाईट करायचं नाही, कधीच कुणाचं वाईट चिंतायचं नाही. नाही म्हणजे नाही चिंतायचं. गुरु वाक्य मंत्र मूलम, कारण मी शरणागत आहे. जे इथे बसलेले सगळेजण आहेत त्याने अशा प्रकारे शरणागत गुण जोपासण्याचा प्रयत्न केला, आणि प्रतिकूल जे आहे गुरूंना आवडत नाही ते सोडून दिलं, तर गुरूंवर विश्वास ठेवा, तुमच्याही जन्माचं कल्याण होणार. नारद मुनींच्या सांगण्याप्रमाणे त्याने हिंसा सोडून दिली, नामस्मरण करू लागला. परिणाम असा झाला की अनेक लोक त्याला मदत करू लागले.
काही वर्ष गेली, त्याचा उदरनिर्वाह सुरू झाला गुरूंच्या वचनाप्रमाणे. काही वर्ष गेल्यानंतर नारद मुनी त्याच्या गावात आले. नारद मुनी आलेत हे कळल्याबरोबर तो धावत निघाला. धावत असताना त्याच्या पटकन लक्षात आलं की मी पळतोय, पण पायाखाली मुंग्या तुडवल्या जातील. त्याची चाल लगेच थंड झाली, कमी झाली आणि व्यवस्थित बघून पाय टाकत टाकत तो नारद मुनींकडे गेला. नारद मुनी त्याला भेटायला आले. देव आपल्याला भेटायला येतो, लक्षात घ्या. जर गुरुना जे अनुकूल आहे ते केलं आणि गुरुना जे आवडत नाही ते आपण सोडून दिलं तर गुरु आपले दास होतात. म्हणून तर श्रीखंड्या एकनाथ महाराजांच्या घरी पाणी भरायचं ना, तर श्रीखंड्या कोण होतं? भगवान कृष्ण. गुरु आपल्या शिष्याची, जसं पत्नी आपल्या नवऱ्याची सेवा करते किंवा नवरा पत्नीची सेवा करतो, त्याच्यामध्ये एकमेकाची सेवा हा युगो नसतो, तसं गुरु आपली सेवा करतो. तुम्ही नेहमी बघता, आता पण बघितलं की आतून आदेश दिला, अरे सोप्या भाषेत बोल, काही जणांना कळत नाही आहे म्हणून माझी लगेच भाषा बदलली बघा, आणि आपल्याला समजेल अशा भाषेत बोलायला सुरुवात केली. असे गुरु प्रत्येक वेळी आपल्या शिष्याची बाजू घेतात, त्याला सावरतात, सांभाळतात. बऱ्याच वेळा आपण ऐकलं की आध्यात्मिक शाळेमध्ये मी झोपलेला असतो आणि आध्यात्मिक शाळा चालू असते, आणि ज्या दिवशी मी झोपलेला असतो त्यावेळेला जी आध्यात्मिक शाळा असते त्यात एकही शब्द मागे पुढे होत नाही आणि अशा सिक्वेन्सने चालू असतो उपदेश. कोण करतं? बाप्पा. का करतात? का करतात? कारण त्यांना जे आवडत नाही ते मी करत नाही. दुसरं पत्ते जे शरणागताचं आहे ना, त्यांना जे आवडत नाही ते आपण नाही करायचं. तिसरं पत्ते आहे की रक्षित, ते म्हणजे ते आपलं रक्षण करणार, आपला विश्वास पाहिजे ना. माझा कसा आहे बघा, माझा विश्वास कसा आहे तो बघा, की ही गोष्ट, प्रत्येक गोष्ट आपल्याकडून ते करून घेणार, आपण करणारे कोण नाही. मी कुठल्याही संकटात असलो तरी सुद्धा माझं ते रक्षण करणार, एवढा विश्वास पाहिजे गुरूंवर आपला, एवढा विश्वास पाहिजे. महाभारतामध्ये युद्ध संपल्यानंतर अश्वत्थाम्याने काय केलं? पांडवांचा नाश करायचा म्हणून त्यांचा वंश पण शिल्लक ठेवायचा नाही, त्यामुळे त्याने ब्रह्मास्त्र सोडलं. आता हे ब्रह्मास्त्र येतंय, उत्तरेला कळलं की ब्रह्मास्त्र आलंय आणि ते माझ्या पोटावर त्यांनी सोडलेलं आहे, त्यामुळे जर ते ब्रह्मास्त्र माझ्या पोटावर आघात केला त्याने तर माझ्या पोटात असणारं बाळ पांडवांचा शेवटचा वंश आहे. कारण सगळंच संपलेलं आहे, पांडवांचे पण सगळे गेले ना, फक्त 5 पांडव शिल्लक राहिलेले आहेत. त्या हे पोटात वाढणारं जे बाळ आहे ते वाचलं पाहिजे, म्हणून ती पळत पळत युद्धभूमीतून श्रीकृष्णाला शरण गेली. श्रीकृष्णाकडे धावली आणि म्हणाले, योगेश्वरा, माझा देह नष्ट झाला तरी चालेल, पण माझ्या गर्भातील बालकाचं रक्षण कर, कारण पांडवांचा शेवटचा वंश आहे. तिला ठाऊक होतं की आता मला दुसरा कोणीही वाचवू शकणार नाही. तसं शिष्याला हे माहिती असलं पाहिजे की देव सुद्धा वाचवू शकत नाही, परंतु गुरुनी जर मनात आणलं तर ते नक्की आपल्याला वाचवू शकतात. आणि शेवटी तेच झालं की उत्तरेच्या पोटावर जे ब्रह्मास्त्र येणार होतं आणि आदळणार होतं त्याच्यापासून भगवान कृष्णानं उत्तरेचं रक्षण केलं, आणि म्हणून तो शेवटचा वंश राजा परीक्षित वाचू शकला.
जी आपण कथा ऐकता शृंगी आणि श्रमिक ऋषींची, माणूस मेल्यानंतर आपल्या घरामध्ये ज्या वेळेला कीर्तन करतात त्याच्यामध्ये बरेच जण सांगतात ती कथा की शृंगीने शाप दिला की माझ्या गुरूंच्या गळ्यामध्ये ज्याने कुणी हा मेलेला साप अडकवून गेलाय त्याला 7 दिवसामध्ये तक्षक चावेल आणि तो मरेल. आणि त्या शापाप्रमाणे राजा परीक्षित जो आहे तो 7व्या दिवशी मरतो. तो हा परीक्षित. आपल्या गुरूंवर विश्वास पाहिजे. आपण शरणागत आहोत ना, तर गुरूंवर विश्वास पाहिजे. बरेच जण असे करतात, इकडे गुरूंचं पण नामस्मरण करतात आणि गुपचूप इकडे तिकडे जातात. काही लोक भक्ताकडे जातात, कोण काळ्या जादूवाल्याकडे जातात आणि फक्त म्हणायचं आम्ही बाहेर कुठेच जात नाही, आमचा स्वामींवर विश्वास, आम्ही स्वामींचे शिष्य आहोत, हे बघा सद्गुरू कवच आहे. असा लबाड भक्त कधीच शरणागत होऊ शकत नाही. बरेच जण हसले, कारण बरेच जण वेगळ्या ठिकाणी दिसतात. तुम्हालाच गुरुबंधूंना गुरु भगिनींना त्या तुमच्या मनात आहे ते मी बोललो, त्यामुळे बरेच जण तिकडून बोलले बरोबर आहे बरोबर आहे स्वामी तुम्ही बोललात ते बरोबर आहे. त्या सगळ्या फ्रिक्वेन्सी इकडे खेचल्या गेल्या म्हणून मी बोललोय. हे खरं आहे का? होय की नाही बोला. खरं आहे? आहेत ना आपल्याही संप्रदायातले शरणागत इकडे तिकडे दिसतात ना. होय की नाही मोठ्यानं बोला. हा, कारण आपण गुरुदेवांना शरण खऱ्या अर्थानं आलेलं नाही, कारण आपल्याला गुरुच कळलेलं नाही की गुरु परब्रह्म आहे, त्यांना काहीच अशक्य नाही आहे. जे देव देऊ शकत नाही ते गुरु देऊ शकतात, असा ठाम विश्वास नसल्यामुळे ही आपली स्थिती आहे. चौथा प्रकार आहे पालन करत्याला, म्हणजे परमात्म्यालाच पालन करता मानायचं. म्हणजे हे जे सगळं चालवतो परमात्मा म्हणजे आपला सद्गुरू. माझ्या परिश्रमानं मी घर चालवतोय, माझ्या बुद्धीनं मी चालवतोय, माझ्या सामर्थ्यानं मी सुरक्षित आहे, अशा पद्धतीनं बरेच जण जगत असतात. पण जो शरणागत आहे तो असं समजतो की मी माझं कर्तव्य करतोय, मला बुद्धी देणारा तो आहे. भगवंतावर सोपवा याचा अर्थ तुम्ही नियोजन करू नका असं नाही. नियोजन केलं पाहिजे, कुटुंबाची जबाबदारी घेतली पाहिजे. आम्ही नियोजनाला फार महत्त्व देतो. तुमचं जीवनामध्ये नियोजन पाहिजे. इकडे तिकडे कुठे भीक मागत फिरता कामा नये, ह्याला त्याला टोप्या घालून संसार मोठा करू नका. ती आलेली लक्ष्मी नाही आहे, ती लक्ष्मीची बहीण आहे, तिचं नाव आहे अवदसा. दोघी बहिणी बहिणी जवळजवळ समान दिसतात, पण ती अवदसा आली की आपल्याला अवदसा लागली म्हणून काय केलं पाहिजे? प्रयत्न केले पाहिजे. आम्ही बघा, मला किसात नाही आहे, पण दरवर्षी कोट्यावधी रुपये समाजाच्या कल्याणासाठी वापरले जातात. या 34 वर्षामध्ये या संस्थेच्या माध्यमातून, तुम्हा संप्रदायाच्या माध्यमातून किती सेवा कार्य चालू आहेत. का? नियोजन. भक्ताचा 1 पैसा 1 रुपया सुद्धा भक्तगणाचा कुठेही वाया जाता का म्हणा, त्याचं मी नियोजन केलंय. त्याच्यासाठी सॉफ्टवेअर बांधलेत. पुस्तकं कावळे घेऊन जायचे, शेळी खायची पुस्तकं ती बंद केली मी आणि सॉफ्टवेअर आणले. त्यामुळे नियोजन करा आणि मग भगवंतावर सगळं सोपवा. 1 रुपया पण कुणाला खाता येणार नाही असं ऑडिट ठेवलंय. भक्तगणाला कोणी फसवू नये अशा प्रकारची डिजिटल रिसीट आली. त्याने कुणाला कुठल्या गोष्टीसाठी दान दिलं त्याला बघता आलं पाहिजे, अशा प्रकारचं योग्य प्रकारचं नियोजन केलं आणि म्हणून हे सगळं दिसतंय तुम्हाला. आणि मी 1 रुपया खाणार नाही, 1 रुपयानं 1 पैसा खाणार नाही आणि कुणाला खाऊ देणार नाही.
मी असं म्हटलं का त्याला बाप्पा माझ्या पाठीमागे आहेत, आता मला काही गरज नाही नियोजन करायची. 10 रुपये वाचवण्यासाठी सुद्धा माझा हस्तक्षेप असतो. ते 10 रुपये सुद्धा वाचले पाहिजे, कारण हे 10 रुपये दुसऱ्या कुठल्या तरी कामासाठी उपयोगी येते. हे जर मी नियोजन करतो तर तुम्हाला पण संसाराचं नियोजन करता आलं पाहिजे. नाही तर बरेच जण नोकऱ्या सोडून देतील आणि म्हणतील मी स्वामींचा शरणागत आहे, नोकरी करणार नाही. स्वामी सांभाळतील. दे हरी खाटल्यावर देव कधीच देत नाही. देव म्हणतो तुला बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीचा उपयोग कर आणि जग. बाप्पाने माझ्यावर जबाबदारी सोपवली आणि मला सांगितलं तुला बुद्धी दिली, वापर. कशी वापरायची ती, मग मी त्या बुद्धीचा वापर केलाय आणि तुम्हाला सर्वांना संघटित केलंय. आणि संघटित करून तुमची जी शक्ती आहे ती कुठेही वाया जाता कामा नये. ती शक्ती फक्त आणि फक्त विधायक गोष्टीसाठीच वापरायची. माझ्या व्यक्तिगत जीवनासाठी मी कधीच तुमची शक्ती वापरत नाही, कधीच नाही. म्हणून हे वैभव आहे, म्हणून माझ्या पाठीमागे बाप्पा आहे. मग आम्ही आता एखाद्या मनामध्ये इच्छा धरली की ती हा म्हणता पूर्ण होते, कारण मी गुरूंचा शरणागत आहे. पण मी पायावर पाय ठेवून मस्तपैकी आराम के साथ राहत नाही, प्रयत्न करतो, बिनचूक प्रयत्न करतो. आणि ते बिनचूक प्रयत्न जरी केले तरी सुद्धा मी त्याचं श्रेय माझ्या गुरूंनाच देतो की हे माझं सामर्थ्य नाहीये, केवळ आणि केवळ समर्थ सद्गुरू काळ सिद्धांचं श्रेय आहे. ते करा आणि अशा प्रकारे शरणागत व्हा. त्या संसार प्रपंच उत्तम प्रकारे करायचा. मी नेहमी अनुग्रह देताना सांगतो तुम्हाला, बघा की तुम्ही दीक्षा घेताय, एवढं नवऱ्यावर प्रेम करा की नवरा म्हणाला पाहिजे, सासू म्हणाली पाहिजे बरं झालं बाई बिघडली आणि इतकी सुधारली दीक्षा घेऊन. किंवा नवऱ्यानं बायकोवर एवढं प्रेम करायचं, बायकोनं सांगितलं पाहिजे 2-4 दिवस घरी नाही आलात तरी त्याला पहिले स्वामींकडे जा, एवढं बायकोवर प्रेम करा. मुलांवर प्रेम करा, मुलांचं भवितव्य घडवा, व्यसनांच्या आहारी जाऊ नका. जे काही पैसे असतील ते उधळू नका, पैशाचा माज धरू नका. आज श्रीमंतात कधी गरीब व्हाल हे सांगता येणार नाही. श्रीमंती लक्ष्मी कधीच एका जागी स्थिर राहत नाही. म्हणून ज्या वेळेला लक्ष्मी असते त्यावेळी उधळून टाकतो आणि नंतर मग हात पसरत इकडे तिकडे फिरावं लागतं. म्हणून ज्यावेळी तुमच्याकडे ती आलेली असते त्याची घमेंड करू नका. ती वेगळ्या माध्यमातून वेगळ्या स्वरूपामध्ये तिला गुंतवून ठेवा. काही जमिनीमध्ये ठेवा, हे जमिनीत गाडून नव्हे, जमीन घेऊन ठेवा, सोनं घेऊन ठेवा. हिरे घ्यायच्या भानगडीत पडू नका, ते काचच असते. हिरे शहाण्या माणसानं घ्यायचेच नसतात, कारण ती काचच असते, तो खरा हिरा नसतोच. जाऊन बघा पाहिजे तर हिरेवाराच्या दुकानामधून जिथून हिरे घेतलेले आहेत त्याला सांगायचं की मला हा हिरा नको आहे, माझे पैसे द्या. तो म्हणेल पाहिजे तर बदलून देतो, पैसे मागू नका. पण सोनं द्या, तो पैसे देतो की नाही बघा. पोस्टामध्ये ठेवा, SBI सारख्या स्टेट बँकेमध्ये काही पैसे ठेवा, असे वेगवेगळ्या ठिकाणी पैसे ठेवा आहेत तोपर्यंत, कारण ते भविष्यासाठी उपयोगी पडणार. नाहीतर स्वामींनी सांगितलं, स्वामींचा मी शरणागत आहे, मी काही करणार नाही, स्वामी मला सांभाळतील. अजिबात अशा आळशी माणसाला मी सांभाळत नाही आणि तो माझा शरणागतच नाही. मी त्याला शरणागतच मानत नाही. आळशी आहे. शरणागताचं पहिलं लक्षण आहे आळस मनातून काढून टाकणे. चला पुढे जाऊया ना पुढे. पाचवं लक्षण आहे आत्मसमर्पण. म्हणजे स्वतःला अर्पण करा गुरुना. मला जे जे देता येतं ते तुझं आहे. एवढंच काय, हे माझं शरीर सुद्धा तुझंच आहे. या शरीरातली वाणी सुद्धा तुझीच आहे, ती तुझ्यासाठी वापर.
हे मन सुद्धा तुझं आहे. काया, वाचा आणि मन ह्या तिन्ही गोष्टी हे गुरुराया तुझ्याच आहेत. तुला कशा पद्धतीने पाहिजे तसा त्याचा वापर कर आणि स्वला पण म्हणजे स्वतःला पण अर्पण करा. त्याला म्हणतात आत्मनिक्षेप म्हणजे संपूर्ण आत्मसमर्पण. जसं अर्जुनाला विचारलं रथ कुठे उभा करू, अर्जुन म्हणाला देवा मला काय विचारतो, अरे जीवनाचा रथच तुझ्या ताब्यात दिलाय, जीवनाच्या रथाचे लगामच तुझ्या ताब्यात दिलेले आहेत, तुला वाटेल तिथे उभा कर, वाटेल तिथे उभा कर. म्हणून अर्जुन विजयी झाला. तेव्हा तन मन धन तुला हे अर्पण, शेगावीच्या गजानना मज काही कोण, मज नाही कोण. माझा अभंग आहे ना, हे तन हे मन आणि माझं जे जे काही धन होतं ते तुला अर्पण केलं. आता काय धन अर्पण केलं ते सांगत बसत नाही, ते गजानन महाराजांना माहिती आहे. तन मन धन तुलाय अर्पण, शेगावीच्या गजानना मज नाही कोण. अशा प्रकारे जर तुम्ही शरण आलात, नको प्रतिष्ठा, नको चार मुक्ती, नको नको देवा वैकुंठ आमास, तर जन्माचं स्वहित होणार आहे. आणि 6वं आहे कार्पण्य, म्हणजे स्वतःच्या मर्यादा समजून घ्या. आपण स्वतःच्या मर्यादा समजून घेतल्या पाहिजे. कारण आपल्या मर्यादा जर आपण समजून घेतल्या नाहीत आणि घमेंडी केली, घमंडीत राहिलो, तर कधीच आपण मोक्षापर्यंत जाणार नाही. हे जे जे आहे ते ज्या दिवशी मला वाटेल की हे सगळं मी उभं केलंय, त्या दिवशी मी संपलो. हे लक्षात ठेवा. मला ज्या वेळेला वाटणार ना की हे सगळं मी उभं केलेलं आहे आणि माझ्या भक्तांनी उभं केलेलं आहे, त्या दिवशी मी संपलेला असेल. माझे कोण, माझे भक्त कसे काय असू शकतात? मी जर गजानन महाराजांचा बाप्पांचा आहे तर मला त्यांनी दिलेलं आहे, ते मी नाही आणलेलं आहे तुम्हाला. त्यांची अमानत, त्यांची ठेव फक्त सांभाळायची आहे भरतासारखी. त्या अमानतीचं नुकसान नाही झालं पाहिजे. आपण नाही का साठा करून ठेवतो धान्याचा, ते खराब होऊ नये म्हणून काळजी घेतो. तशा प्रकारे फक्त माझी जबाबदारी तुमची काळजी घ्यायची, पण ही प्रॉपर्टी माझी नाही, त्यांची आहे. हे ज्या दिवशी मी विसरणार त्या दिवशी मी शून्य होणार. ते तुम्ही जीवनामध्ये करायचंय, तशा प्रकारे वागायचंय की हे माझं काहीच नाही. एखादी मी सेवा करतो, मी नाही करत, माझे गुरुदेव माझ्याकडून करून घेतात. आता आपल्या संप्रदायाच्या माध्यमातून अनेक प्रकारची तुम्ही कार्य करता, हा म्हणता करता, आश्चर्य वाटणारी कार्य करतात. खरंच ह्याच्या पाठीमागे माझं सामर्थ्य आहे. बरेच जण मला सांगतात माऊली तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे लोकांचं आणि म्हणून ते तुमच्या प्रेमासाठी करतात. मी तुम्हाला हो म्हणतो, पण मला अंतर्मनामध्ये माहिती आहे हे बाप्पांचं सगळं कौतुक आहे. जसं एखादं लहान मूल, त्याचं सगळं त्या लहान मुलाला क्रेडिट दिलं जातं. आई वडील काय करतात, प्रेमानं त्याला सगळं क्रेडिट देतात लहान मुलाला. त्यामध्ये त्याचं काही नसतं, परंतु त्याला क्रेडिट देऊन त्याचं महत्व वाढवतात. ते लक्षात ठेवलं पाहिजे की हे माझं नाही, ह्याला मर्यादा म्हणतात. मला ठाऊक आहे की आज मला पात्र म्हणून देवानं वापरलंय, बाप्पाने वापरलंय आणि या पात्राचं चीज केलंय, परंतु हे जे सगळं आहे ते मी कधीच विसरत नाही. जसं राजाच्या डोक्यावर तलवार असते, तो कधी विसरत नाही.
त्याला माहिती असतं की याच्यामध्ये माझं काही नाही आहे, हे जे सगळं आहे हे कुणाचं आहे? बाप्पांचं आहे. म्हणजे तो राजा लक्षात ठेवतो की वरून तलवार आपल्यावर कधी पडेल हे सांगता येणार नाही. तसं जो सर्व समर्पण केलेला भक्त असतो त्याने नेहमी लक्षात ठेवायचं की हे माझं नाही आहे, हे फक्त मला काय केलेलं आहे त्याचं श्रेय दिलंय, माझं कौतुक व्हावं यासाठी ते मला श्रेय दिलेलं आहे. करवून घेणार ते आहेत, मी त्या योग्यतेचा नाही आहे. तरी सुद्धा माझी योग्यता, त्यांचं प्रेम माझ्यावर जादा असल्यामुळे वाढवलेले आहे. अशा प्रकारे जर आपण मर्यादेत राहिलो तर सावपत्य पण पाळलं जाईल. आणि हे जे सावपत्य आहे ना हेच कठीण असतं. इथेच आपण गडबड करतो. आपल्याला थोडंफार ज्ञान झालं की आपल्याला वाटतं मी ज्ञानी आहे. आपल्याकडे थोडंफार काही धन आलं, मी श्रीमंत आहे. आपल्याला थोडी काहीतरी बुद्धी मिळाली की आपल्याला वाटतं आपल्यासारखं पंडितच कोण आहे. आपण थोडं काहीतरी सेवा कार्य केलं की आपल्याला वाटतं मी करणं आहे. तिथे माणूस संपतो. म्हणून आजची गुरुपौर्णिमा संपन्न करत असताना लक्षात घ्या, या गुरुपौर्णिमेचं जसं गुरु पूर्ण झालेले आहेत तसं तुमच्या जीवनाचं पूर्णत्व तुम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे असेल तर शरणागती. आणि या शरणागतीमध्ये शेवटचं हे जे पत्ते आहे की स्वतःच्या मर्यादा समजून जगणं. मर्यादेत जोपर्यंत गंगा आहे तोपर्यंत ती माता आहे म्हणून सांगितलं ना मग असे मी. तसं जोपर्यंत आपले पाय जमिनीवर आहेत आणि डोकं ठिकाणावर आहे आणि आपला करता करविता वेगळा आहे, हे जोपर्यंत आपण लक्षात ठेवतोय तोपर्यंतच आपण खऱ्या अर्थानं शरणागत आहोत आणि जन्माचं कल्याण होणार. 5 पत्ते सुरुवातीचे आहेत ना ती बरेच जण पाळतात. 6व्या पत्त्याच्या वेळेला गडबड होते, कारण त्यावेळी प्रतिष्ठा मिळालेली असते, मानसन्मान मिळाला. अरे मी जगद्गुरु आहे, मी आत्मज्ञानी आहे. अरे आत्मज्ञान मिळवून कोणी दिलं बाबा? हे वैभव कुणी मिळवून दिलं? जन्माला आलास त्यावेळी काय होतं तुझ्याजवळ? ही त्या गुरूंची कृपा आहे. हे सगळं गुरूंचं आहे. हे जर आपण विसरलो की तिथे संपतो. आणि हाच शेवटचा धोका आहे. तो जर आपण साधकांनी, उपासकांनी, साधकांनी, शिष्यांनी लक्षात ठेवला तर खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाची गुरुपौर्णिमा होईल आणि गुरूंची कृपा होईल. आता वाजलेत भरपूर. किती वाजले? आता एवढे वाजेपर्यंत तुम्ही गुरुजी बोललातच नाही. त्यामुळे आता आपण मागूया गुरूंकडे आमच्यावर कृपा ठेवा म्हणून, है ना. आणि प्रवचनाची सांगता करूया. देवादी देवा, देवा हो देवा, आम्हावरी लक्ष ठेवा. देवा हो देवा, आम्हावरी लक्ष ठेवा. देवा हो देवा, आम्हावरी लक्ष ठेवा. कुठं पण राहू आम्ही, आम्हाला सुखी ठेवा. कुठं पण राहू आम्ही, आम्हाला सुखी ठेवा. कुठं पण राहू आम्ही, आम्हाला सुखी ठेवा. देवा हो देवा, आम्हावरी
ठेवा हो देवा, आम्हावरी लक्ष ठेवा, कुठे पण राहू आम्ही, आम्हाला सुखी ठेवा, कुठे पण राहू आम्ही, आम्हाला सुखी ठेवा, कुठे पण राहू आम्ही, आम्हाला सुखी ठेवा. ओ नको आम्हा बंगला गाडी, नको मोठी शेती वाडी, नको आम्हा बंगला गाडी, नको मोठी शेती वाडी. कृपा दृष्टी ठेवा थोडी, सेवा करू वेडी वाकुडी, तुझ्या नामाचा विसरण व्हावा, तुझ्या नामाचा विसरण व्हावा, कुठं पण राहू आम्ही, आम्हाला सुखी ठेवा, कुठं पण राहू आम्ही, आम्हाला सुखी ठेवा, कुठं पण राहू आम्ही, आम्हाला सुखी ठेवा. नको नको पैसा अडका, लोभ मनी नाही तुका, नको नको पैसा अडका, लोभ म्हणी नाही तुका. घर संसार मोडका, देह जरी झाला परका, घर संसार मोडका, देह जरी झाला परका, तुझ्या नामाचा विसरण व्हावा, तुझ्या नामाचा विसरण व्हावा, कुठं पण राहू आम्ही, आम्हाला सुखी ठेवा, कुठं पण राहू आम्ही, आम्हाला सुखी ठेवा, कुठं पण राहू आम्ही, आम्हाला सुखी ठेवा. ओ तुझ्या दर्शनाला येता, दुःख दैन्य जाई चिंता, तुझ्या दर्शनाला येता, दुःख दैन्य जाई चिंता. ओ तुझ्या दर्शनाला येता, दुःख दैन्य जाई चिंता, तुझ्या दर्शनाला येता, दुःख दैन्य जाई चिंता. सुख मिळे माझ्या चित्ता, नाम तुझे घेता घेता, सुख मिळे माझ्या चित्ता, नाम तुझे घेता घेता. सुख मिळे माझ्या चित्ता, चित्ता, नाम तुझे घेता घेता, तुझ्या भजनात देह हा झिजावा, तुझ्या भजनात देह हा झिजावा. कुठं पण राहू आम्ही, आम्हाला सुखी ठेवा, कुठं पण राहू आम्ही, आम्हाला सुखी ठेवा, कुठं पण राहू आम्ही, आम्हाला सुखी ठेवा. परमपूज्य कानिफनाथ महाराज की जय. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी की जय. समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय.
आद्य जगत गुरु रामानंदाचार्य जी की जय। सिया